नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याचा खुलासा केला आहे. वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याची बँक खाते गोठवण्यात आले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. तसेच या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जाते. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.